मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये एका नव्या युगाची सुरुवात झालेली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झालेला होता. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 294 पैकी 207 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. यावेळी मुख्यमंत्रीपदी कोण आरूढ होणार याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात चालू होती. अर्थातच या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते शुभेंदू अधिकारी. त्याला कारण देखील तसंच आहे. शुभेंदू अधिकारी यांनी ममता दीदींचा तब्बल 2 वेळा पराभव केलेला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी ममता दीदीचा पराभव केलेला होता. या निवडणुकीत देखील त्यांनी जवळपास 15,000 मतांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केलेला होता आणि भारतीय जनता पार्टीला 200पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे शुभेंदू अधिकारी हेच या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार हे जवळपास निश्चित झाले होते आणि झालेही तसेच. प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टी आश्चर्याचा धक्का देत असते. यावेळी देखील आपल्याला पश्चिम बंगालमध्ये आश्चर्याचा धक्का पाहायला मिळेल असे वाटत होते, परंतु तसे काही घडलेले नाही. अर्थातच त्यांच्यासोबत काही ज्येष्ठ नेत्यांनी देखील शपथ घेतलेली आहे. त्यामुळे या शुभेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळामध्ये 2 मुख्यमंत्री असतील अशी चर्चा चालू आहे. शुभेंदू अधिकारी म्हटलं की पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये मोठं नाव घेतलं जातं. अधिकारी यांचे वडील देखील राजकारणात होते. त्यांच्या वडिलांच्या बोट धरून शुभेंदू अधिकारी यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. सुरुवातीला शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसबरोबर साथ देत, ममता दीदींना साथ देत त्यांच्याशी राजकारणामध्ये सख्य मिळवलेलं होतं. ममता दीदी यांच्यासोबत शुभेंदू अधिकारी तृणमूल काँग्रेसमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत. अत्यंत जवळचे म्हणून शुभेंदू अधिकारी हे ओळखले जात होते. ममता दीदी त्यांना जवळपास भावाप्रमाणेच मानायच्या. परंतु बिनसले असे की ममता दीदी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे यांच्यासोबत त्यांचे जमेनासे झाले. त्यांच्या भाच्याचा, ममता दीदीच्या भाच्यांचा राजकारणामध्ये वाढता हस्तक्षेप पाहता पुढे मागे आपली या पक्षामध्ये डाळ शिजणार नाही हे शुभेंदू अधिकारी यांना कळाल्यामुळे त्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये जवळपास 2000 साली प्रवेश केला. त्यावेळी अमित शहा यांच्या उपस्थितीत शुभेंदू अधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाही. सुरुवातीला 2, त्यानंतर 77 आणि आता 200 पार, म्हणजे जवळपास 207 जागा मिळवत शुभेंदू अधिकारी यांनी भारतीय जनता पार्टीला या पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणण्यामध्ये महत्त्वाचा ओटा उचलला आहे. वास्तविक पाहता ममता दीदी या एवढ्या लवकर मुख्यमंत्री पदावरून हटतील असे वाटत नव्हते. राजकीय विश्लेषक तसं सांगत होते, परंतु तेथील जनतेच्या मनामध्ये वेगळेच होतं. जनता त्यांच्या एककल्ली स्वभावाला, भ्रष्टाचारी राजवटीला, अनागोंदी कारभाराला, अत्याचाराला, तेथील हिंसाचाराला अक्षरशः विटलेली होती. आणि केव्हा एकदा त्यांचा पराभव करून भारतीय जनता पार्टीच्या हाती सत्ता द्यावी अशी पश्चिम बंगालमधील जनतेची इच्छा होती. आणि त्याप्रमाणे ममता दीदीचा प्रभाव करून पश्चिम बंगालच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सत्तेत आणलेले आहे. आता या ठिकाणी शुभेंदू अधिकारी यांनी शपथविधी घेतली.
त्यांच्या भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता आली हे जरी खरं असलं तरी या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक आव्हाने भारतीय जनता पार्टीपुढे उभे आहेत. ती आव्हाने कशी पेलतात यावरच या शुभेंदू सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे. उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर पश्चिम बंगालमध्ये वाढता हिंसाचार आणि पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने ममता दीदींनी विशिष्ट समाजाचे म्हणजे नावच घ्यायचं म्हटलं तर मुस्लिम समाजाचे लांगुलचालन केल्यामुळे येथील गुंडगिरी मोठ्या प्रमाणात फोफवलेली आहे. ही गुंडगिरी मोडीत काढणे हे शुभेंद्र अधिकारी यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे. ज्यावेळी शुभेंद्र अधिकारी यांनी ममता दीदीचा पराभव केला तेव्हापासूनच तृणमूल काँग्रेसचे पोचलेले गुंड त्यांच्या पाठीशी होते आणि असेही बोलले जात होते की शुभेंदू अधिकारी यांची हत्या होईल आणि झालं पण तसंच. शुभेंदू अधिकारी वाचले, परंतु त्यांचे पर्सनल असिस्टंट म्हणजे PA हे हल्लेखोरांच्या गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडले. वाचते पाहता त्या गाडीमध्ये जर शुभेंदू अधिकारी असते तर काय घडले असते हे देवालाच माहीत. परंतु सुदैवाने ते वाचलेले आहेत, कारण पश्चिम बंगालच्या जनतेला त्यांच्याकडनं भरपूर अशी कामे करून घ्यायची असल्यामुळं किंवा जनतेचा आशीर्वाद असल्यामुळं त्यांना कदाचित त्यांना या हल्ल्यातून ते वाचले आहेत असे म्हणावे लागेल. वास्तविक पाहता त्या गाडीमध्ये शुभेंदू अधिकारी नव्हते, परंतु सराईत गुंड त्यांच्या मागावर होते असेही म्हटले जाते. त्यांच्या जीवाला धोका आहे असेही बोलले जाते. परंतु असे काही घडेल असं वाटत नाही, कारण शुभेंदू अधिकारी हे अत्यंत उमद्या मनाचे आहेत. धीरोदात्तपणा त्यांच्याकडे आहे, अत्यंत धाडशी असे आहेत. आपल्या वडिलांचा राजकारणातील जो अनुभव आहे त्याचा बाळकडू घेत शुभेंदू अधिकारी हे मोठे झालेले आहेत. आता त्यांना आपल्या देशाचे गृहमंत्री जे आहेत अमित शाह, देशाचे पंतप्रधान यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे ते मागे वळून पाहतील असे वाटत नाही. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात बेकारी आहे. येथील तरुण पश्चिम बंगालच्या बाहेर जाऊन नोकऱ्या करीत आहेत. तर या एक बाहेर पडलेल्या तरुणांना परत पश्चिम बंगालकडे म्हणजे कोलकात्याकडे वळवण्याची मोठी कसरत शुभेंदू अधिकारी यांना करावी लागणार आहे. ममता दीदी यांच्या जवळपास 15 वर्षाच्या राजवटीमध्ये अनेक छोटे मोठे कारखानदार म्हणजे उद्योगपती यांनी पश्चिम बंगालला सोडून कोलकात्याला सोडून इतरत्र स्थलांतर केले अशी माहिती समोर आलेली आहे. आकडाही सांगायचा झाला तर जवळपास 6,000च्या वर मोठे कारखानदार या ठिकाणी पश्चिम बंगालमधून स्थलांतरित झालेले आहेत. कारण पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीचा तसा दरारा होता. पोषक वातावरण त्यांना मिळत नव्हतं आणि काही म्हणजे कटमनी त्यांना ममता दीदीपर्यंत त्यांना पोचावं लागायचा अशी मोठ्या उद्योगपतींची आरोप होता. त्यामुळे मोठे कारखानदार आज पश्चिम बंगाल सोडून इतरत्र गेलेले आहेत. आता ज्या वेळेस म्हणजे 9 मे 2026 रोजी शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी पश्चिम बंगालमध्ये झाला, त्यावेळी तेथे जमलेल्या त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांमध्ये मोठे उत्साहाचे जल्लोषाचे वातावरण होते. अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भारतीय जनता पार्टीचे ज्या ठिकाणी सत्ता आहे त्या राज्यातील मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे जमलेल्या लोकांमध्ये उत्सुकता तर होती, उत्साहाचं वातावरण होतं. जय श्रीरामच्या मोदीच्या घोषणा यावेळी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि
अनेक जनतेने शुभेंदू अधिकारी यांना आशीर्वाद दिलेला आहे. शुभेंदू अधिकारी सोबतच दिलीप घोष यांनी देखील आपलं मंत्रिमंडळाची शपथविधी घेतलेला आहे. आणि अग्निमित्रा पॉल आणि यांनी देखील शपथविधी घेतलेला आहे. त्यामुळे या दोघांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल असे बोलले जाते. पाहूया पुढे काय घडतं ते. पण एकंदर या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर शुभेंदू अधिकारी बसले असले तरी त्यांच्यापुढे मोठी आव्हाने आहेत. ती आव्हाने शुभेंदू अधिकारी लिहिल्या पेलतात का? कशा पद्धतीने ते पश्चिम बंगालच्या जनतेला निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पुढे येतात का? हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे. आणि पश्चिम बंगालमधील जनतेकडनं भारतीय जनता पार्टीपासून आणि शुभेंदू अधिकारी यांच्यापासून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षाला ते कसे उतरतात हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. तूर्त आपण मुख्यमंत्रीपदावर आरूढ झालेल्या शुभेंदू अधिकारी यांना शुभेच्छा देऊया. त्यांच्याकडनं चांगल्या कामाची अपेक्षा पण करूया आणि ते कशा पद्धतीने जनतेची अपेक्षा पूर्ण करतात हे आपण पाहूया. तूर्त या निमित्त एवढंच. जय हिंद, जय बांगला. धन्यवाद.